हॅलो नमस्ते, मी हर्षदा. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी पुरणपोळीची फुल रेसिपी डिटेलमध्ये सांगणार आहे. सो लास्टपर्यंत नक्की व्हिडिओ शकता. ही डाळ अशी आपल्याला छान धुवून घ्यायची आहे, वॉश करून घ्यायची आहे 2-3 पाण्यामध्ये. आणि मग त्याच्यानंतर कुकरमध्ये ही डाळ टाकायची आहे. आणि ज्या याने तुम्ही डाळ घेतली आहे, त्यानंतर ज्या कपाने तुम्ही डाळ घेतली आहे त्याचं 4 कप जास्त त्याच्यामध्ये पाणी टाकायचे आहे आपल्याला. याच्या आवाजाला तुम्ही थोडा इग्नोर करा. जेव्हा मी व्हिडिओ बनवतात तेव्हाच हा ओरडतो. थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि थोडंसं त्याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. ओके, सो हे सर्व आपण मिक्स करायचे आहे आणि मिक्स करून आपल्याला याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. याच्या शिट्ट्या करून घेऊयात. किती शिट्ट्या करायच्या आहेत तर जर आपण डाळ भिजवली असेल, भिजवून ठेवली असेल तुम्ही 2-3 तास, तर 3-4 शिट्ट्यांमध्ये होऊन जातं. बट जर तुम्ही डाळ भिजवली नसेल तर आपल्याला 7 to 8 शिट्ट्या आपल्याला त्याच्या करून घ्यायच्या आहेत. पहिला 1-2 मोठ्या गॅसवर आणि बाकी सर्व छोट्या गॅस. ओके, सो डाळ शिजतीये, भेटूयात थोड्या वेळाने. सो यस, आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. सो यस, पीठ तुमच्यावर आहे की तुम्हाला किती करायचं आहे, त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. तो पीठ मळण्यासाठी ना पीठ घ्यायचं आहे. ते थोडंसं मीठ, काही लोक हळद पण टाकतात, बट मी ॲड नाही करणार आहे हळद, ते नॉर्मलच ठेवणार आहे. अँड मी तेलाचं मोहन टाकणार आहे ॲक्च्युली, की छान होण्यासाठी. सो येस, हे मी थोडंसं मीठ टाकलं आणि गरम तेलाचं मोहन घेतलं. सो आपण ते ॲड करूयात. हे पाहू शकता गरम आहे थोडं. येस, आणि थोडासा मैदा ॲड करणार आहे मी, की छान होतात पोळ्या. आधी हे थोडंसं मिक्स करून घेऊयात. गरम आहे हे पण. सो हे पीठ आपण मिक्स करून घेऊयात. मैदा मी घेतूया थोडासा. सो ना मला एक गोष्ट इथे शेअर करावीशी वाटते. मला ना आधी फरक नव्हता कळत पिठांमध्ये, की कोणतं कशाचं पीठ आहे. ओके, सो मी काय करायचे, मी कशाला पण कोणतं पण पीठ यूज करून टाकायचे. सो नंतर मला एक ट्रिक मी स्वतःच ती हे केली आहे, की ना ओलं करून बघायचं. म्हणजे आता समजा हे पीठ मला समजत नव्हतं, तर ते मी ओलं करून पाहते आता, की मग ओलं झाल्यावरती एकदम वाईट झालं की तो मैदा, आणि मग थोडासा असा पिठाचा कलर आला की ते चपातीचं पीठ. असं मला अजून पण ते जे गोल आणि जे बडीशेप टाईप असतं ना, त्यांचा डिफरन्स अजूनही नाही समजत, की त्या कशाला ते काय म्हणतात, सॉरी, जिरा अँड मोहरी, ते मला अजूनही नाही समजत. स्ट्रेंज, नॉट स्ट्रेंज, बट येस, शेअर करावं वाटलं मला म्हणून मी केलं. सो येस, हे आपल्याला असं मग छान मिक्स करून घ्यायचं आहे. मैदा मी जास्त घेतलेला नाही आहे, डिपेंड करतं तुम्हाला किती पाहिजे. मी फक्त तेलाचं मोहन आणि हे ॲड केलं, मीठ. अँड हे छान असं मी मळून घेते आता मी पीठ. सो अशा प्रकारे आपल्याला पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. जास्त पाणी यूज नका करू, जितकं कमी पाण्यात होईल तितकं छान हे होतं. सो मी काहीतरी असं पण पाहिलं होतं, की कोणत्या तरी साईडला ना हे जे पीठ आहे ते पाण्यामध्ये ठेवतात. स्ट्रेंज ना, मला पण नाही माहिती, बट मी पाहिलं आहे असं. सो येस, अशा प्रकारे मी पूर्ण असं पीठ मळून घेतलं छान. तर पाहू शकता आपली डाळ अशी छान शिजलेली आहे. हे बघा,
मी तुम्हाला तोडून दाखवते, बट माझ्या एका हातमध्ये फोन आहे म्हणून मला तोडता येत नाही. 1 मिनिट. हे बघा अशी. सो आता आपण पुरण करून घेऊयात. सो चला. कारे आपली डाळ शिजलेली आहे, छान शिजलेली आहे बघा. आणि ती जी होती ना कुकरमध्ये, ती आपल्याला काढून अशी डबल बॉयलरमध्ये हे करून घ्यायची आहे, की त्याचं पाणी असं काढून घ्यायचं आहे. आमटीसाठी आपल्याला आमटी जी करायची आहे ती यानेच करायची आहे. सो ते पाणी आणि याच्यातली थोडीशी पण मी ठेवणार आहे, ज्याने की थोडी आमटी घट्ट होते. सो येस. सो सर्वात आधी आपल्याला घ्यायची आहे डाळ. सो येस, डाळ अशा प्रकारे आपल्याला घ्यायची आहे अँड मग त्याच्यात गूळ वगैरे टाकून बारीक गॅसवरती आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे. 10 to 12 मिनिट्स याला आरामात लागतात. सो येस, या पॉईंटला मी त्याच्यामध्ये गूळ पण पूर्ण ॲड करून घेते आहे. हे असं पूर्णपणे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये ही सुंठ, वेलची आणि बडीशेप पावडर ही आपल्याला ॲड करायची आहे. मस्तपैकी त्याने फ्लेवर पण येतो, डाळ ही छान होते. ॲड करून छान आपल्याला हे करून घ्यायचं आहे. मी थोडीशी साखरही ॲड करते, बट इट्स ऑप्शनल. तुम्हाला करायचं असेल तर करू शकता किंवा नाही. स्टार्टिंगला तुमचं पुरण असं होईल, मग ते हळूहळू परफेक्टली मिक्स होत जाईल. थोडंसं मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचं, नाहीतर आपलं पुरण करपेल. तर मीडियम फ्लेमवरती आपल्याला छान असं पुरण परतून घ्यायचं आहे. ओके, त्याच्यानंतर ना आपण हे करूया.
हे आपलं पुरण बघू शकता तुम्ही. हे झालं आणि आपल्याला कसं चेक करायचं आहे, असं काहीतरी चमचा ठेवायचा आणि जर तो स्ट्रेट उभा राहिला इट मीन्स येस आपली डाळ झालेली आहे. सो आपण या स्टेजला आपण ती काढून घेऊयात. ओके, सो येस डाळ इज डन. बघू शकता तुम्ही. पुरण इज डन. आय एम सो सॉरी, पुरण इज डन. सो चला आपण याला हे करू. आधी मी थोडंच घेतलीये आणि त्याला आपल्याला तांब्याने करायचं आहे. मोस्टली तर मी तांब्यानेच करते की ते फास्ट असं हे होऊन जातं. हे पुरण आहे ते आपल्याला असं खाली एक ठेवायचं आहे काहीतरी, त्याच्यावरती असं ठेवून हे करायचं आहे. बघा हे अजून गरम आहे. सो ते असंच आपल्याला पटकन हे करून घ्यायचं आहे, ग्रेट करून घ्यायचं आहे. सो मी करते हे पुरण, मग आपण भेटूया. तर बघू शकता किती स्मूथली हे पुरण होतं आहे. हे बघा भरपूर असं मी पुरण घातलेलं आहे. असं नाही की खूप थोडंसं घातलं फक्त दाखवण्यासाठी. सो नो, असं भरपूर असं मी त्याच्यात पुरण घातलेलं आहे आणि ते असं टॅप 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 करून मग असं पीठ टाकून मस्तपैकी अशी मी त्याची पोळी लाटून घेणार आहे. सो पूर्ण लास्ट मला पुरणपोळी जमते की नाही. आधीच्या काळात असं बोलायचं की पुरणपोळी आली म्हणजे मुलगी सुगरण आहे, तर असं काही नाही आहे. मला पुरणपोळी जरी आली तरी माझी चपाती कधी 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 चुकीची होते. सो येस, इट्स तसं काही नाही आहे. मला भाकर पण येते, फक्त चपातीमध्ये माझी चपाती मला नाही माहिती कशी होती, पण पुरणपोळी मात्र छान होते माझी. बघा बघा कशी गोल 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 फिरती आहे माझी पुरणपोळी. अँड अशी गोल 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 अशी मी माझी पुरणपोळी लाटून घेतलेली आहे. मस्त हिला आता तव्यावरती शेकून घेते आणि मस्त तूप टाकून अशी मस्त खमंग भाजून अशी खाऊन घेते. सो तुम्ही पण